नमस्कार, मी पंजाब तक. आज आहे 13 नोव्हेंबर 2024. आजपासून सर्व शेतकऱ्यांसाठी खास करून अंदाज देणार आहे. काय झालं राज्यामध्ये, मी म्हटलं होतं 14 तारखेला म्हणजे उद्या 14 नोव्हेंबरला राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पण राज्यामध्ये 14 नोव्हेंबरला कोणत्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून ही अंदाज शेतकऱ्यांसाठी सांगत आहे. मी आहे आज समृद्धी हायवेवर आहे. मी जात आहे येवल्याकडे जात आहे आणि ह्या रोडहून या ठिकाणाहून शेतकऱ्याला अंदाज देत आहे. आणि आज आहे 13 नोव्हेंबर 2024. तर खास करून हे द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे. कारण की नेमक्या राज्यामध्ये आता हा उद्या 14 तारखेला पाऊस कुठं पडणार आहे. 14, 15, 16, 17 दरम्यान राज्यामध्ये फक्त तुम्हाला एक सांगू इच्छितो, अक्कलकोट, त्याच्यानंतर सोलापूर, जत, तासगाव, सांगली, इस्लामपूर, श्रीगोंदा, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग म्हणजे ह्या कोकणपट्टी असा पाऊस पडणार आहे. म्हणजे महाराष्ट्रात फक्त त्या तितक्या भागातच पाऊस पडणार आहे आणि उर्वरित राज्यात मात्र ढगाळ वातावरण राहणार आहे. तुम्ही बघा, आज दुपारनंतर 2-2:30च्या नंतर कंप्लीट आज आभाळ यायला सुरुवात होईल म्हणजे मराठवाड्यामध्ये, म्हणून हे अंदाज लक्षात येतात. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये मात्र की 14, 15 आणि 16च्या दरम्यान म्हणजे 14, 15, 16च्या दरम्यान तुम्हाला एक सांगू इच्छितो, 14, 15, 16च्या दरम्यान सांगू इच्छितो. फक्त परत एकदा सांगतो की सोलापूर, अक्कलकोट, त्याच्यानंतर जत, कर्नाटकमध्ये एक जास्त पडणार आहे. त्याच्यानंतर सांगली, सातारा, इस्लामपूर, कराड, त्याच्यानंतर श्रीगोंदा, पुणे, कोल्हापूर, तसेच कोकणपट्टी ह्या पट्ट्यामध्ये तितक्यात पाऊस पडणार आहे. मात्र उर्वरित राज्यात मात्र फक्त ढगाळ वातावरण येणार आहे. आज दुपारच्या नंतरच आभाळ येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. उद्याच्याला राज्यामध्ये जास्त वेळ येणार. आणि परत राज्यातील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 17 तारखेच्या नंतर परत राज्यामध्ये परत थंडी सुरुवात होणार आहे. आणि 20 तारखेला राज्यातलं मतदान आहे. आणि तुम्हाला सांगतो की 20 तारखेला पाऊस नाही, काय नाही, थंडी राहणार आहे. म्हणून हे देखील सगळ्यांना लक्षात घ्यायचं. कारण की 20 तारखेला मतदान असल्यामुळं त्या टायमाला बरेच मला याचे फोन आले होते की त्या टायमाला वातावरण कसं राहील. तर 20 तारखेला पाऊस नाही, उलट थंडी वाढत जास्त राज्यात थंडी तीव्र राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. सकाळी 7 वाजता मतदान करायला जातो तर थंडी वाजत जाईल म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं. पण राज्यात मात्र फक्त या द्राक्ष पट्ट्या म्हणून खास करून त्यांच्यासाठी अंदाज दिला आहे की त्यांच्यामध्ये तिकडल्या भागामध्ये म्हणजे जत भागामध्ये, सोलापूर भागामध्ये, त्याच्यानंतर वाळवा, तासगाव, सांगली, कराड, श्रीगोंदा, कोल्हापूर या पट्ट्यामध्ये, असा पुणे आणि कोकणामध्ये ह्या पट्ट्यामध्ये पावसाची शक्यता आहे. म्हणून त्या शेतकऱ्याने आपलं द्राक्षाची काळजी घ्या. कारण की पाऊस पडल्यानंतर म्हणजे अगोदर औषध मारायचं तर तुम्ही तुमचं काम करू शकता. म्हणून त्यांच्यासाठी खास करून अंदाज दिला आहे. अचानक वातावरण बदल झाला तर मेसे दिलं आहे. पण राज्यात मात्र उर्वरित राज्यात मात्र सांगायचं पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश या पट्ट्यामध्ये मात्र ढगाळ वातावरण राहणार आहे. या 3 विभागामध्ये पाऊस काही पडणार नाही. त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. तर हा होता पंजाबराव डक यांचा नवीन हवामान अंदाज. त्यांनी सांगितल्याप्रमाणे 14 ते 16 नोव्हेंबर राज्यातील सोलापूर असेल, सांगली तसेच कोल्हापूरच्या काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पंजाबराव डक यांनी सांगितलेल्या अंदाजाप्रमाणे वर्तवण्यात येत आहे. त्याचबरोबर पुण्याचा काही परिसर असेल, कोकणपट्टीतील काही भाग असेल, या भागातही हलक्या पावसाची शक्यता 14 ते 16 नोव्हेंबर रोजी वर्तवण्यात आली आहे. तर हा होता पंजाबराव डक यांचा नवीन हवामान अंदाज. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा. त्यामुळे आपण अपलोड केलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.